नाणीज मठाकडे जाणारा हा एकदम सुंदर असा रस्ता आहे. हा रस्ता बघूनच तुम्हाला एकदम छान असं आध्यात्मिक आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव येईल. बघा, रस्त्याच्या कडेने एकदम तुम्हाला स्वच्छता असेल आणि इथे भरपूर लोक सेवा देण्यासाठी स्वच्छता करतात. आता बघा तुम्ही, हे लोक सेवा देत आहेत. समोरून बघा, एक सहल सुद्धा इथे आलेली आहे या मंदिराला भेट देण्यासाठी. हे बघा, लहान मुलांची सहल. कारण हे सुटसुटीत सुंदर असं निसर्गरम्य मंदिर आहे, ज्या मंदिराकडे आपण जात आहे. आता तुम्ही या रस्त्याने गेल्यावर डावीकडून तुम्हाला गाडी नाही न्यायची, तुम्हाला उजवीकडून गाडी वळवून वर मंदिराच्या प्रशासनातर्फे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. अजून थोडं वर गेलं की तिथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था मिळेल. हे इथे वर आल्यावर हे इथे गाडी लावलेली आहे. गाडी लावून तुम्ही असं खाली उतरायचं या पायऱ्यांनी. सुंदर असे झाड आहे, पक्षी, म्हणजे या मंदिराच्या भोवतालचाच इतका मोठा हा निसर्गरम्य परिसर आहे ना, की तुमचा संपूर्ण दिवस तुम्ही इथे आरामात घालवू शकता. कारण जो हा परिसर आहे ना, हा भरपूर मोठा आहे. अजून आपण मुख्य मंदिराकडे गेलेलो नाही, आपण फक्त पार्किंग नंतर खाली उतरलो आणि आजूबाजूचा परिसर थोडा बघत आहे. मुख्य मंदिर जे आहे ना, ते मी तुम्हाला इथं झूम करून दाखवतो. हे आहे मुख्य मंदिर, इकडे आपल्याला जायचं आहे. चला तर मग आता आपण जाऊया मंदिराकडे. मंदिराकडे जात असताना थोडा आजूबाजूचा परिसर सुद्धा बघत जाऊ. सभागृह आहे, आजूबाजूला छानपैकी झाडं लावलेली आहेत, सावली आहे, पाण्याची सुविधा आहे आजूबाजूला. म्हणजे तुम्ही जर एकदा इथे आले तर कमीत कमी 3-4 तास तरी तुम्हाला इथे निघावं वाटणार नाही. आम्ही तर दिवसभर इथेच होतो. कारण हे वेल मेंटेन, एकदम छानपैकी स्वच्छता असलेलं मंदिर आणि परिसर आहे. हे इथे प्रसादालय आहे, जिथे तुम्हाला निशुल्क तुमच्या जेवणाची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून केलेली आहे. इथून प्रसादालयाकडे जाण्याचा रस्ता आहे आणि जेवण मात्र 12:30 पासून पुढे सुरू होते. जेवण सुद्धा एकदम छान तुम्हाला तिथे मिळेल. जर तुम्ही टिफिन आणला नसेल तर नक्कीच तुम्ही इथे जेवणाचा आनंद घ्या. आता आपण मुख्य मंदिराकडे जात आहे. मुख्य मंदिराकडे जात असताना तुम्हाला कोकणातलं एक फेमस झाड दाखवण्यात येईल. ते म्हणजे काजूचं झाड. हे बघा, काजूचं झाड, आणि तुम्ही प्रत्यक्ष त्या झाडाला हात लावू शकता, तुम्ही काजूला हात लावू शकता, पण तोडू शकणार नाही. मंदिर प्रशासनाची तशी बंदी आहे. आता हे बघा, आपण आलो सुंदर मंदिराकडे. छानसं असं मंदिर आहे. या मंदिराचं स्ट्रक्चर जे आहे ते असं रथामध्ये आहे. ते मंदिर या प्रकारे ते तयार केलेलं आहे आणि तो रथ जे आहे ते समोरचे जे हत्ती आहेत ते हत्ती त्या रथाला ओढत आहेत. अशा प्रकारे ते मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. बघू शकता किती छान पायऱ्या आहेत. वर भगवान विष्णू. आता इकडून 2 हत्ती आहेत, तिकडून 2 हत्ती आहेत. हे असे तुम्हाला 3 दोन्हीकडे हत्ती दिसतील, जे की या रथाला ओढत आहेत. आता मंदिराच्या वर चा थोडा परिसर बघूया. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा
सुरू करणे मनाई आहे. त्यामुळे आपण मुख्य मंदिराच्या आतमधला परिसर दाखवलेला नाही, कारण आपण सुद्धा जे नियम मंदिर प्रशासनाने दिले आहेत त्या नियमाचं पालन करणं आपलं काम आहे. या मंदिराच्या आत संत गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोर बघा, नरेंद्र महाराज यांचं म्हणणं आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगवा. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला पायऱ्या दिसतील. ह्या पायऱ्यांवरून जात असताना मस्त सावली आहे, हिरवी हिरवी झाडं आहेत. याच्या पायऱ्या सुद्धा इतक्या सुंदर आहे ना, तुम्हाला एक फोटोशूटसाठी हा चांगला स्पॉट असू शकतो. तुम्ही मंदिराचा परिसर बघत असताना तुम्हाला सुंदर आध्यात्मिक असा अनुभव येईल. हे श्री हनुमंतांचे मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हे मंदिर वसलेलं आहे. या सुद्धा मंदिरामध्ये कॅमेरा मनाई आहे, त्यामुळे आपण आतमधला परिसर काढलेला नाही. अशा प्रकारे तुम्ही इथे तुमच्या सुट्टीचा आनंद घेऊ